नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 27 जुलै 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल 80 ते 100 रुपये प्रति क्विंटल मागे घट बघायला मिळालेली असून काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय काल बाजारभाव मिळाला, सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती लासलगाव भाव निफाड या ठिकाणी 1 क्विंटल तूर आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 5400. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती. 690 क्विंटलची कमीत कमी दर 5800 रुपये सर्वसाधारण दर होते 6200, तर जास्तीत जास्त दर 6660 रुपये प्रति क्विंटल. या ठिकाणी देखील 110 रुपये प्रति क्विंटल मागे घट काल बघायला मिळालेली आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर. आवक आलेली होती या ठिकाणी 100 क्विंटलची कमीत कमी दर 5800 रुपये सर्वसाधारण दर होते 6050 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6400 रुपये. त्यानंतर बाजार समिती भोकर 11 क्विंटल तूर आवक कमीत कमी दर 6025 रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6025 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला 1361 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो 6100 रुपये सर्वसाधारण दर 6400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती 1281 क्विंटल लाल तूर आवक कमीत कमी दर 6300 रुपये सर्वसाधारण दर होते 6390, तर जास्तीत जास्त दर 6481 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल या ठिकाणी 10 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 2301 रुपये सर्वसाधारण दर 5550, तर जास्तीत जास्त दर होते 5870. त्यानंतर बाजार समिती आहे चिखली 20 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5500 रुपये सर्वसाधारण दर 5900, तर जास्तीत जास्त दर 6351 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल 1144 क्विंटलची आवक नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आली होती मित्रांनो. कमीत कमी दर 6300 रुपये सर्वसाधारण दर 6533 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6611 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम अनसिंग 150 क्विंटल तूर आवक आलेली होती. कमीत कमी दर 6250 रुपये सर्वसाधारण दर होते 6350, तर जास्तीत जास्त दर 6460 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर या ठिकाणची बाजारभाव मित्रांनो जबरदस्त म्हणजे सर्वाधिक बाजारभाव मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल बघायला मिळालेला आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त लाल तुरीला बाजारभाव निघालेला आहे जवळपास 6700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर होते 6100 रुपये, तर जास्त सर्वसाधारण दर 6450 रुपये. आवक आलेली होती 1145 क्विंटलची. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव 40 क्विंटल लाल तूर आवक कमीत कमी दर 6150 रुपये सर्वसाधारण दर 6250, तर जास्तीत जास्त दर 6350. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू लाल तुरीची 17 क्विंटल आवक कमीत कमी दर निघालेले आहे 6000 रुपये सर्वसाधारण दर 6250, तर जास्तीत जास्त दर 6305 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी 720 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5100 रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी 6140, तर जास्तीत जास्त दर 6590. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अहमदपूर तूर लोकल 23 क्विंटल आवक कमीत कमी दर 6300 रुपये सर्वसाधारण दर होते 6404, तर जास्तीत जास्त दर 6500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी 360 क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे 5500 रुपये सर्वसाधारण दर होते 6525 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6662 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तूर पांढरी 125 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6200 रुपये सर्वसाधारण दर 6400, तर जास्तीत जास्त दर 6550. त्यानंतर बाजार समिती गंगापूर तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 5900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर 1000 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 6500 रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे 6657 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6814 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा
1725 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 5,875 रुपये, सर्वसाधारण दर 6,370, तर जास्तीत जास्त दर 6,630 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा. 427 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,170 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,375, तर जास्तीत जास्त दर 6,551 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम तूर गज्जर. 524 क्विंटल तूर आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. 140 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,430, तर जास्तीत जास्त दर 6,660 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी मित्रांनो आर्वी. 300 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,200, सर्वसाधारण दर 6,425. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी. 36 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,100, तर सर्वसाधारण दर मित्रांनो 6,050 रुपये. मित्रांनो मराठवाड्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली आहे. तर त्या ठिकाणी विदर्भातील त्याचबरोबर मराठवाड्यातील जर आपण तुलना केली तर मराठवाड्यातील जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यांच्या तूर बाजारभावामध्ये विदर्भापेक्षा तुरीचे बाजारभाव हे आपल्याला कमी बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अक्कलकोट. या ठिकाणी 65 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 5,600, तर जास्तीत जास्त दर 5,900. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून पाचोरा. 100 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,400 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला. 600 क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती या ठिकाणी लाल तुरीची. कमीत कमी दर 6,200, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,385, तर जास्तीत जास्त दर 6,570 रुपये. त्यानंतर बाजार समिती खामगाव. 1,625 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 4,150 रुपये, सर्वसाधारण दर 5,400, तर जास्तीत जास्त दर 6,650 रुपये. त्यानंतर अंजनगाव सुरजी. 120 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,575 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 464 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,180 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,350, तर जास्तीत जास्त दर 6,484 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती मंगरुळपीर जिल्हा आहे वाशिम. 537 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,300, तर जास्तीत जास्त दर 6,535 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे या ठिकाणी वर्धा. 19 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,220 रुपये, सर्वसाधारण दर 6,270, ते जास्तीत जास्त दर 6,310 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती. 1,700 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,550, तर जास्तीत जास्त दर 6,665 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे या ठिकाणी नेर पासोपंत जिल्हा यवतमाळ. 45 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 4,000 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 6,495 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते मित्रांनो 6,251 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील तूर बाजारभावामध्ये काही ठिकाणी स्थिरता, तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव जवळपास 80 ते 100 रुपयाची घट बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कृपया कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.